नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6 वाजलेले आहे. आज आहे 15 ऑगस्ट. सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मुलं लवकर जायची शाळेत 6:15 वाजता. मुलांचं आवरून झाले. तर राधाचं इथं आवरून झाले छानपैकी. राधाला तिरंगाचा बेल्ट, तिरंगा गंध आणला आणि बँड पण आणले. आणि आता चला मुलांच्या नाश्त्यासाठी काय करायचं आहे? शिरा. तर मुलांना शिरा करायचा आहे. चला आता मी जाते किचनमध्ये. तर इथं मस्त असा रात्रीच रवा भाजून ठेवला होता चांगला लालसर. आणि आता इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये साखर टाकून घेते आणि शिरा करते मुलांना पटकन. शिरा करायचा चालू आहे माझा. इथं आजूचं पण आवरून झाले. बाळा तुझं आवरलं का? तर बाळाचं पण आवरून झालं आता छानपैकी असं. दादा तो घड्याळ नाही का घातलं? नाही. बर. शिरा करून दिला. शिरा खाते ती मुलं बाहेर. आणि आता इकडं भाजीची तयारी. तर आज करायची आहे मुगाच्या डाळीची हिरव्या मिरचीची भाजी. तर इथं वाटण करायचं मिक्सरमध्ये हिरव्या मिरचीचं. आणि इथं घरगुती मुगाची डाळ आहे. तर कुकरमध्ये घालते आता शिजायला. तर इथं कुकरमध्ये डाळ घातली शिजायला. तोपर्यंत पीठ मळून घेते. भाजीची मुगाची भाजी टाकली शिजायला आणि शिजतोपर्यंत पीठ मळून घेतलं. इकडं मी पीठ मळून पण झालं तर चांगलं भिजते तोपर्यंत. तर दिवसभराचं वर वळगून आलं आहे. 7 वाजले ते. आणि इकडं शनिवार आहे आज. तर मामांचा उपवास असतो. रात्री शाबू भिजत घातला होता. चांगला भिजला आहे आता. आणि आता शाबू करून घेते. इथं हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं आहे. बटाटे चिरून घेतले. आता शाबूला फोडणी देते आणि चांगलं बटाटा तळसून घेते. इथं शाबू करायचा चालू आहे माझा. आणि इकडे चहा ठेवलाय. दोन्ही गॅस चालूच आहेत. घरातली सगळी कामं आवरली. कपडे आणि भांडी झाली. फरशी पुसून घेतली. इथं मुलं आले त्या शाळेत. आज लवकरच आली. आज 15 ऑगस्ट असल्यामुळं लवकरच आली मुलं. आणि तुमचं काय झालं? झेंड. आणि ते तुम्हाला कोण दिलं? ह्याचा तर आता घरची सगळी कामं आवरली. आणि इथं आलो आम्ही आज भुईमुगाच्या रानामध्ये. काल इथनं इकडं झालं उकरायचं. आणि आता इकडचा एक सारा राहिला आहे उकरायचा. तेवढं उकरून घेतोय. तर आल्यापासून भरपूर शेंगा निघल्या उकरून. आज काय मोठ्या मोठ्या पाट्या आणल्या नव्हत्या. आज एक बारकी स्टीलची पाटी आणि कढई आणली. म्हणजे बारकं भांडं लगेच पटकन भरतं, ज्वारी पडत नाही. त्याच्यामुळं आज छोटी छोटीच भांडी आणली ती. इकडे चालू आहे उकरायला. उकरून आभाळ पण भरपूर आले आणि वारं पण सुटले. मला दिसलं. आया इकडे
आणि इकडे बस झालं. कसला खेळ घेतोय हा परत परत खेळा परत खेळा. कुणावर राजा आलाय हा तीनदा असतं का राजे राजे आता अजून एकदा अजून एकदा करा बरं. काय हा नाही टाकन ती. आता आजवर राजा आलाय. पकडा 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 पकडा. एकावर ताने करायचं नसतो र. दोनदा राज्य नसतो. इथं मुलांचं चालू आहे खेळायला. पण आमचे चालू आहे आता शेंगा उकरायला. आता 6:30 वाजत आले. बस केलं आता एवढं थोडस राहिले. चला आता एवढं उकरून बास करायचं आणि घरी जायचं. वातावरण एकदम शांत, वारे सुटले. तर शेंगा उकरून आल्याच्या नंतर ना वांग्याच्या झाडाला बघितली वांगी. तर इथं चांगली अशी वांगी गवले की संध्याकाळी वांग्याची भाजी करायला. हिरवी आहे ती, कुठं जांभळी आहे ती, 2 प्रकारची आहे ती वांगी. एका कालवण्याचं वांग गवले छानपैकी आता. आणि आता दुपारनं शेंगा फोडायला घ्यायचं आहे. उद्या रविवार, परवा दिवशी सोमवार आणि रविवार. उद्याच्याला भावाचा उपास असतो त्यामुळं उद्याच्याला पण शाबूला शेंगदाणे लागतात. तर चला आता शेंगा फोडायला बसूया. तर आता इथं शेंगा फोडायला बसायला लागलो आहेत आम्ही. गाव करून आल्यापासून एक शेरभर शेंगदाणा फोडले ते आणि वाऱ्याने सगळे टरपाली सगळ्या पोर्शमध्ये झाले. ते सगळं आवरून घ्यायचं आता आणि जेवण करून आता माळावर जायचं. माळावरच्या थोड्या मिरच्या आणायच्या उद्या उपवासासाठी. चला मग आता हे सगळं आवरून घेते जेवण करायला. आता आम्ही निघालोय माळावर. बऱ्याच दिवसांनी चाललोय. तर माळावरच्या मिरच्या आणायच्या त्यासाठी आम्ही निघालो आता माळावर. चला जाऊया आता. इकडं बघा आता माळावरची मका. तर मकाला चांगला तुरा पडलाय आणि कणसं पण लागले. ती काळी भंगार अशी मका दिसायला लागली. तर उन्हाळ्यात सगळं माळरान सगळं काळ भंगार असंच कुसळ वाळून गेली होती. थोडं थोडं पाऊस पडल्यामुळं हिरवगार दिसायला लागले माळरान चांगलं. आणि तर पातळ आपली मका झालती. तर मागणं परत अजून एकदा टोकन यंत्राने आम्ही पेरली. तर ती पण चांगली बरीच उगवली. छान दिसते मका काळी भंगार अशी. आणि ह्यावेळेस काय पेरली नाही, घरच्या घरी हाताने टोकन यंत्राने लावून घेतली त्याच्यामुळं चांगली आली मका. आणि मुलं तिघं पण माळावर आणले ते आमच्यासोबत. पोरांनो आपली मका कसली दिसते रा? हा मोठी पण दिसते चांगली पण दिसते का नाही? अयो काय म्हणली? हो मिरच्या लय आली ते आता नेला आपल्याला. होय तर हे बघा केळीचं रान आपलं किती स्वच्छ दिसतंय. रोटरून घेतलंय. हा पतंग उडवा वाटते वे. आता नागपंचमी आली की आता मग उडवायची.
सोमवारी, हा सोमवारी नागपंचमी आहे, मग उडवायचे पतंग आणायला. वाव, काय नाही पुढच्या सोमवारी. तुला तर बहाणाच लागतो सुट्टी घ्यायला, आहे का नाही? आ तिकडे जाऊ नका मातीत. तर मुलांना मोकळ्या रानामध्ये खेळायला भारी वाटते. चपल्यांनी काढून टाकले त्या सगळ्यांनी, तिघांनी पण, आणि खेळते ती तिकडं. चला आता आपण इकडं मिरच्या तोडून घेऊया. मिरच्या भरपूर लागलेत आपल्या मिरच्याला, आणि मका बरोबर मिरचीला पण पाणी आहे, त्याच्यामुळं मिरच्या चांगल्या आल्या त्या. बघा छान अशा मिरच्या लागल्या त्या. चला तोडून घेऊया. मिरच्या तोडून घेतो आम्ही, वर्षा आणि मी दोघी जणी आम्ही आलोय माळावर. मिरच्या पण आपल्या जरा बारीक येत्या, पण चांगल्या येत्या, तिखट येत्या. चला आता तोडून घेऊया. हो माळावरनं मिरच्या वगैरे घेऊन आलो आता आम्ही. गुरांचं बघितलं आणि शेळ्यांचा पण वैरण आणून टाकली. आणि आता वाजल्याच्या 7 इकडं. आणि आता माझं चालू आहे राधाच्या हातावर मेहंदी काढायला. उद्या भावाचा उपवास, तर भावाचा उपवास म्हणल्यावर बहिणीच्या हातावर तर मेहंदी पाहिजेच. त्याच्यामुळं आता राधाच्या हातावर काढते, कारण का राधा झोपणार संध्याकाळी, मग मेहंदी पुसणार. त्याच्यामुळं जागे आहे तोपर्यंतच काढून घेते. होय राधा, मेहंदी काढायची. तर राधा उपवास करणार का ग उद्या? तू करणार का? बरं, राधा उपवास धरणार आहे उद्याच्याला. आणि आता चला मेहंदी काढून घेऊया अशी छानशी अशी. तिला हात भरून मेहंदी आवडती, तर चला मेहंदी काढून. इतकी आवडत नाही. इतकी पण आवडत नाही, मग कितकी आवडते? आवडते का? महाग पण आवडते. बर, चला आता मेहंदी काढून घेते, मग स्वयंपाकाला लागते. राधाच्या हातावर मेहंदी काढून झाली. आता बघतोय लाईटीची वाट. लाईट काही नाही, स्वयंपाकाला घरात जायचंय.